Hello dear students, today we are going to see the preventive measures of air pollution. In the previous lectures we have seen effects of air pollution, environment वरती, humans वरती, animals वरती, plants वरती होणारे जे इफेक्ट्स आहेत एअर पोल्युशनचे ते आपण वन बाय वन बघितलेले आहेत. आता ते इफेक्ट्स होऊ नयेत यासाठी आपण कोणते कोणते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स अप्लाय करू शकतो ते थोडक्यात आपण डिस्कस करूयात. फर्स्ट प्रिव्हेंटिव्ह मेजर काय आहे बघा, इन्स्टॉलिंग पोल्युशन कंट्रोल मशिनरी इन फॅक्टरीज टू कंट्रोल स्मोक. आता बघा स्टुडंट्स, फॅक्टरीज ज्या आहेत त्या सगळ्यात मोठा सोर्स आहेत एअर पोल्युशनच्या. आपण हे ह्याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये पाहिलेलं आहेच. आता या फॅक्टरीजमधून बाहेर पडणारा जो स्मोक आहे तो स्मोक आपण फिल्टर करू शकतो. बघा जे मोठे मोठे चिमनीज असतात फॅक्टरीच्या की जिथून तो जो सगळा पोल्युशन किंवा पोल्युटंट्स आहेत ते आपण एअरमध्ये रिलीज करतो. एक म्हणजे ह्या चिमनीच्या ज्या हाईट्स असतात की नाही, तर त्या हाईट्स खूप जास्त ठेवणं हे एक त्याच्यावरचं पोल्युशन कंट्रोल करण्याची एक रिमेडी आहे. जेव्हा आपण खूप हाईटवरती ठेवतो त्या चिमनीज, तर तेव्हा जो रिलीज होणारा जो धूर आहे, स्मोक जो आहे तो काय होतो, तर वरच्यावरती एअरमध्ये मिक्स होतो. जर सपोज चिमनीची हाईट आपण कमी ठेवली असती तर काय झालं असतं, तो सगळा धूर आपल्या जे ह्युमन सेटलमेंट आहे त्याच्या जवळपासच सगळीकडे स्प्रेड झाला असता आणि त्याचे हार्मफुल इफेक्ट्स हे कितीतरी पटीनं जास्त वाढले असते. सो चिमनीची हाईट जास्त ठेवणे ही एक झालीच. शिवाय त्या चिमनीजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर्स आपण बसवू शकतो. फिल्टर्स ते काय करतात, तर जेव्हा धूर बाहेर पडत असतो त्या चिमनीजमधून तर त्या धुराला गाळतात, फिल्टर करतात आणि त्याच्यामधले जे डस्ट पार्टिकल्स, जे सॉलिड पार्टिकल्स असतात ते सगळे त्याच्यामध्ये ट्रॅप होतात, अडकतात आणि बाहेर पडणारा जो धूर आहे त्याच्यामध्ये फक्त गॅशियस पोल्युटंट्स असणार. येतंय लक्षात? सो पोल्युशन मधून म्हणजे जे एअरमधून रिलीज होणारे जे सॉलिड पार्टिकल्स आहेत ते आपण त्या फिल्टर्स थ्रू गाळू शकतो आणि जो बाहेर पडणारा धूर आहे त्यात फक्त गॅशियस पोल्युटंट्स हे असतील. ह्याद्वारे सुद्धा आपण एअर पोल्युशनचं जे सिव्हिअरिटी आहे ती कमी करू शकतो. सो हा पहिला झाला. नेक्स्ट इज प्रॉपर डिस्पोजल ऑफ सीवेज. सीवेज ज्याला आपण वेस्ट गटाराचं जे वॉटर असतं आपलं किंवा त्याला देखील आपण सीवेज म्हणतो. आणि जो आपला कचरा आहे तर हा जो कचरा जर सपोज तुम्ही एअरमध्ये ओपन त्याला तसंच टाकलं तर हळूहळू त्याचं डिग्रेडेशन जसं होईल तसा तसा तो जो फाऊल स्मेल आहे तो त्याच्यातून रिलीज होणार. जसा तो कचरा कुजायला लागेल तसं काय होतं, घाण वास पसरतो की नाही. सो त्याच्यामुळे देखील एअर पोल्युशन आपण होतं आणि हे होऊ नये यासाठी हे जे सीवेज आहे त्याचं प्रॉपरली डिस्पोजल हे केलं पाहिजे. त्यानंतर रेग्युलेशन्स ऑफ ॲटॉमिक टेस्ट अँड केमिकल वेपन्स. ॲटॉमिक टेस्ट ज्याला आपण अणू चाचण्या असं म्हणतो, तर असं होतं का रे की कुणीतरी वाटलं एखाद्या कंट्रीला की आपण अणु चाचणी घ्यावी आणि लगेच त्यानं केली, तर त्याच्यावरती देखील काहीतरी रेग्युलेशन्स आहेत. आपल्याला वाटलं म्हणून आपण अणु चाचणी घेतली असं आपल्याला करता येत नाही. एक लक्षात घ्या, ह्या ज्या ॲटॉमिक टेस्ट आहेत त्याच्यातून बाहेर पडणारे जे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स असतात, आपण शिकलोय रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स हे किती हार्मफुल असतात, ते आपल्या जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनवरती डायरेक्टली अफेक्ट करतात आणि आपल्या येणाऱ्या जनरेशन्समध्ये जे व्यंग आहेत ते निर्माण होऊ शकतात. इतपत त्याचे हार्मफुल इफेक्ट्स आपल्यावरती होतात. मग त्यामुळे हे जे ॲटॉमिक टेस्ट आहेत किंवा जे केमिकल वेपन्स आहेत त्याच्या चाचण्या ज्या आपण घेतो आधी दुसऱ्या शत्रूवरती यूज करण्यासाठी, त्याचं किती इफेक्टिव्ह आहे हे चेक केलं जातं थ्रू दीज टेस्ट. सो त्याच्यावरती देखील त्या कंडक्ट करण्यावरती देखील हे काही बॅन असतात, त्याच्याशी रिलेटेड रेग्युलेशन्स असतात. ते कुठंही असं आपण करू शकत नाही की ज्याच्यामुळे हे एअर पोल्युशन कमी होण्यासाठी मदत होते. त्यानंतर आहे कंट्रोल ऑर बॅन ऑन प्रोडक्ट्स विच आर कॉझिंग पोल्युशन. एअर पोल्युशन जे घडवून आणणारे मशिनरी आहेत किंवा प्रोडक्ट्स आहेत त्यांच्यावरती बॅन आपण आणू शकतो किंवा त्यांच्या यूजवरती कंट्रोल करू शकतो. जसं की ॲटोमोबाईल्स आहेत बघा, तर त्याच्यामध्ये 2 स्ट्रोक इंजिन्स असणारे जे व्हेकल्स आहेत तर त्याच्या थ्रू जास्त पोल्युशन होतं. बरेचदा बघा पोल्युशन म्हणजे जे PUC आपण सर्टिफिकेट यूज करतो त्याच्यामध्ये काय असतं की त्या व्हेकलमधून बाहेर येणारा जो वेस्ट आहे किंवा जो धूर आहे त्याच्यामध्ये
मिनिमम पोल्युशन तो कॉज करणार असं सांगणारं जे PUC आपलं जे असतं. तर हे जे व्हेकल्स असतात त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या टेक्निक्स आपण वापरतो, बरेचदा बघा काही लोक स्वस्त असतं म्हणून त्याच्यामध्ये भेसळ करतात त्या पेट्रोल डिझेलमध्ये. सो त्याच्यामुळं काय होतं, जास्त प्रमाणामध्ये धूर त्या व्हेकलमधून बाहेर पडतो. सो अशा प्रकारची व्हेकल्स, त्याचे पार्ट्स हे आपण बॅन करू शकतो, त्याच्यावरती कंट्रोल हा ठेवू शकतो की ज्याच्यामुळे कमीत कमी एअर पोल्युशन होणार. सो हे काही 3-4 वेज आहेत की ज्याच्या थ्रू आपण एअर पोल्युशन हे मिनिमाइज करू शकतो. ट्री प्लांटेशन हे तुम्ही त्याच्यामध्ये सांगू शकता. ओके, सो हा झाला एअर पोल्युशनचा पार्ट. आता आपण स्टार्ट करूयात वॉटर पोल्युशनचा पार्ट. याच्यामध्ये जस्ट आपण इंट्रोडक्शन जे आहे ते बघणार आहोत आणि डिटेल त्याचं वॉटर पोल्युशनची जी मेकॅनिझम आहे ते आपण ह्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणारच आहोत. सो पहिल्यांदा बघू आपण व्हॉट इज वॉटर पोल्युशन. वॉटर पोल्युशनमध्ये स्टुडंट्स कधी आपण म्हणतो रे एखादं वॉटर बॉडी ही पोल्युटेड आहे, हे आपण कधी म्हणतो? असं छान गेलं, मस्त नदी किनारी जाऊन बसलं आणि एकदम प्लीजंट आहे, तेव्हा आपण ते वॉटर पोल्युटेड आहे असं म्हणत नाही. पण सपोज तुम्ही जाताना असं त्या वॉटर बॉडीपाशी जेव्हा पास होत आहेत तर फाऊल स्मेल येतोय, त्याच्यावरती सगळं जे वीड्स आहेत ते स्प्रेड झालेले असतील, तर नक्कीच ते वॉटर हे पोल्युटेड असतं. म्हणजेच वॉटरचं जेव्हा पोल्युशन होतं असं आपण म्हणतो तर तेव्हा ड्यू टू आयदर ह्युमन ॲक्टिव्हिटीज ऑर नॅचरल ॲक्टिव्हिटीज. मॅक्झिमम कॉज जो आहे तो अर्थातच ह्युमन ॲक्टिव्हिटीज कॉन्ट्रीब्यूट करतात की ज्याच्यामुळे वॉटर पोल्युशन होतं. सो ते जेव्हा ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळं अनवॉन्टेड सबस्टन्सेस जेव्हा वॉटरमध्ये मिक्स होतात तर तेव्हा त्याच्यामुळे वॉटर हे पोल्युटेड होतं. त्याच्यामधलं ऑक्सिजन लेवल जी आहे ती कमी होते. त्याच्यात लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे ॲक्वॅटिक प्लांट्स आणि ॲनिमल्स हे सर्वाईव्ह होऊ शकत नाहीत आणि अशा प्रकारचं पाणी हे पोल्युटेड आहे. ते पिण्यासाठी, यूजसाठी हे प्रॉपर नसतं. आलं लक्षात? आता आपण जर बघायला गेलो तर सोर्सेस जे आहेत, आपल्याला हे जे वॉटर पोल्युशन आहे ते बघण्याच्या आधी सोर्सेस काय आहेत आणि ते वॉटर आपण कोणत्या कोणत्या पर्पजसाठी यूज करतो असे प्रश्न तुम्हाला जे आहेत ते विचारलेले आहेत. सो तो पार्ट आपण आज थोडा डिस्कस करूयात. बघा बरं, आठवा, आपल्याला जे वॉटर मिळतं त्या वॉटरचे सोर्सेस काय काय आहेत, कुठून कुठून आपण हे वॉटर जे पोटेबल आहे किंवा जे आपण यूजसाठी घेतो, ड्रिंकिंग पर्पजसाठी असेल किंवा बाकीच्या कुठल्याही युजेससाठी जे आपल्याला वॉटर मिळतं ते कोणत्या कोणत्या सोर्सेसपासून मिळतं. एक मोठा सोर्स जो आहे, मेन सोर्स, तो आपण ऑब्व्हियसली रेन वॉटर म्हणू. रेन वॉटर हा एक सोर्स झाला ज्याच्या थ्रू आपल्याला वॉटर मिळतं. त्याच्यानंतर ह्या रेन वॉटरमुळं जे फॉर्म झाले ते सरफेस वॉटर, बरोबर. सरफेस वॉटर म्हणजे नदी, रिव्हर्स, पॉन्ड्स, लेक्स हे जे आहेत ते सरफेस वॉटरचे सोर्सेस झाले. त्याच्यानंतर स्टुडंट्स ग्राउंड वॉटर सोर्सेस पण असतात, जे आपल्या विहिरी किंवा जे बोरवेल्स आहेत त्याच्या थ्रू जे मिळतं ते ग्राउंड वॉटर हा देखील वॉटरचा सोर्सच आहे, बरोबर. सरफेस वॉटर हा वेगळा सोर्स झाला, ग्राउंड वॉटर हा एक वेगळा सोर्स झाला. त्याच्यानंतर फ्रोझन वॉटर हा देखील एक वॉटरचा सोर्स आपल्याला सांगता येईल. जे आईसबर्ग्स, ग्लेशियर्स असतात त्याच्यामधून मिळणारा वॉटर हा एक मेन सोर्स आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर जे मॅनमेड रिझर्वॉयर्स आहे, नॅचरल हे वेगळे, नॅचरल तळी जे आहेत, लेक्स, पॉन्ड्स हे वेगळे, आणि आपण बनवलेले आता जे आपण बघतो ना जलसंधारणाचे जे आपण प्रोजेक्ट सगळे हे करतो तर त्याच्या थ्रू आपण जे मॅनमेड बनवलेले रिझर्वॉयर्स आहेत ते देखील वॉटरचा एक सोर्स म्हणून आपल्याला सांगता येतील. आता या सगळ्या सोर्सेसपासून मिळणारे जे वॉटर आहे त्याचे युजेस आपण कोणत्या कोणत्या सेक्टर्समध्ये किंवा कोणत्या कोणत्या रिझन्ससाठी करतो हे देखील बघितलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा जो यूज आहे तो आपण ॲग्रिकल्चर म्हणू, शेतासाठी जे प्रॉपरली पीक येण्यासाठी आपण पाणी हे यूज करतो. त्याच्यानंतर इंडस्ट्रीजसाठी,
इंडस्ट्रीजमध्ये कूलंट म्हणून किंवा एखादं केमिकल असेल ते डायल्यूट करण्यासाठी असेल, वेगवेगळ्या पर्पजेससाठी इंडस्ट्रीजमध्ये आपण जे पाणी पिण्यासाठी वापरतो, क्लिनिंगसाठी वापरतो, हाऊसहोल्ड पर्पजेस जे असतात आपले, त्या सगळ्या गोष्टींसाठी आपण जे पाणी वापरतो तो देखील एक वेगळा यूज म्हणून आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे रिक्रिएशनल. रिक्रिएशनल यूज म्हणजे काय? आपण जे वेगवेगळे फाउंटन्स बनवतो, गार्डन्समध्ये आपण जो वॉटरचा यूज करतो, तो यूज आपण इथे रिक्रिएशनल यूज म्हणून सांगू शकतो. तो देखील एक महत्त्वाचा यूज आहे वॉटरचा. त्यानंतर बघा, कन्स्ट्रक्शन पर्पजसाठी, वेगवेगळे बिल्डिंग बांधण्यासाठी जे आपण आहे त्यासाठी देखील वॉटर हा मोठ्या प्रमाणामध्ये यूज केला जातो. त्यानंतरचा यूज आपण सांगू शकतो कमर्शियल पर्पजसाठी. कमर्शियल म्हणजे वेगवेगळे हॉस्पिटल झाले, रेस्टॉरंट्स आले, बरोबर, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स. त्यानंतर एखादी मोठे मोठे सेक्टर्स आले, इंडस्ट्रियल सेक्टर्स, ह्याच्यामध्ये देखील आपण सांगू शकतो की तिथे आपण वेगवेगळ्या पर्पजसाठी वॉटरचा यूज करतो. हे मेजर सेक्टर्स झाले की जिथे आपण वॉटर यूज करतो. याच्याशिवाय मायनिंग ॲक्टिव्हिटीज असतील, थर्मल पॉवर प्लांट्स असतील, अशा ठिकाणी देखील वॉटर आपण वेगवेगळ्या पर्पजसाठी यूज करतो. आता हे सगळे युजेस आणि सोर्सेस झाले वॉटरचे. वॉटर पोल्युशन म्हणजे काय हे देखील मी तुम्हाला सांगितलं. कधी वॉटर पोल्यूट होतं की जेव्हा त्याच्यामध्ये अनवॉन्टेड सबस्टन्सेस जे आहेत ते इंट्रोड्यूस होतात ड्यू टू आयदर ह्युमन ॲक्टिव्हिटी ऑर नॅचरल ॲक्टिव्हिटी. तेव्हा वॉटर पोल्युशन हे होतं. इंट्रोडक्शन of harmful substances either by natural causes, natural or man-made causes. दोन्ही प्रकारच्या कारणांमुळे जेव्हा वॉटरमध्ये हार्मफुल सबस्टन्सेस एंटर होतात तर त्याच्यामुळे वॉटरचं पोल्युशन होतं. इट बिकम्स अनफिट फॉर कन्झम्पशन. पाणी पिण्यासाठी किंवा यूजसाठी हे अनफिट असतं. सो अशा पद्धतीचं वॉटर हे पोल्युटेड आहे असं आपण म्हणतो. सो ही वॉटर पोल्युशनची एक इंट्रोडक्शन झाली. आता ह्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्याचे कॉजेस, पोल्युटंट्स काय आहेत, त्याचे क्लासिफिकेशन, हे सगळे पार्ट्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.